नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. मित्रांनो, आपल्या ॲटिट्यूड ही आपल्यातली एक अशी गोष्ट असते जी आपल्याला इतरांपासून वेगळं बनवते. आता बघा ना, सिंह हा जंगलातला सगळ्यात उंच प्राणी नाही आहे आणि नाही हा सगळ्यात मोठा प्राणी आहे. तरीही तो जंगलाचा राजा, किंग ऑफ द जंगल असे म्हटला जातो. का माहिती आहे का? तर ते फक्त त्याच्या ॲटिट्यूडमुळे. पक्ष्यांचा राजा गरुडालाच मानला जातो. का? तर त्याच्या ॲटिट्यूडमुळेच. मित्रांनो, ॲटिट्यूड आयुष्यात खूप जास्त मॅटर करतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपला ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा असतो. आणि जर आपण आपल्या ॲटिट्यूडला अट्रॅक्टिव्ह बनवला तर आपण कुणालाही आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो, तेही खूप सोप्या प्रकारे. आज मी तुम्हाला तुमचे ॲटिट्यूड चांगले बनवण्यासाठी 5 अशा गोष्टी सांगणार आहे, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे सुंदर व्यक्तिमत्व घडवू शकता. आता ते 5 टिप्सपैकी काही तुमच्यात असतीलही, पण ज्या काही नसतील त्या जर तुम्ही स्वतः डेव्हलप केल्या तर तुम्ही तुमच्या ॲटिट्यूडने लोकांना तुमच्याप्रती अट्रॅक्ट करू शकता. त्यामुळे मग जर तुम्हाला सर्वांचं फेवरेट पर्सन बनायचं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. नंबर 1, कॉन्फिडेंट राहा. बघा, या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक असे जे कुणाशीही खूप कॉन्फिडेंटली बोलून घेतात. त्यांच्यासमोर कोणीही आले तरी त्यांना अनकम्फर्टेबल फील होत नाही. ते समोरच्यांशी अगदी बिनधास्तपणे बोलतात, मग टॉपिक कुठलाही असू द्या. आणि दुसरे असे लोक असतात ज्यांना कोणाही समोर बोलायला अनकम्फर्टेबल फील होते, ज्यांच्या कोणाही समोर लगेच बोलता येत नाही. हे सगळं का होतं? कारण त्यांचा कॉन्फिडन्सची कमी असते. बरेच जण बऱ्याच जणांसमोर बोलायला घाबरतात, खास करून एखादी अनोळखी व्यक्ती असली किंवा बऱ्याचदा आपण अशा ठिकाणी जातो जिथे आपल्याला नवीन नवीन व्यक्ती भेटतात आणि त्यांच्यासमोर बऱ्याचदा आपल्याला काही बोलता येत नाही, आपल्याला त्यांच्यात मिक्स होता येत नाही. आणि अशा वेळी आपल्यासाठी गरजेचा असतो कॉन्फिडन्स. मग तुम्हाला काय करायचे? जेव्हाही तुम्ही कुठे जाल तेव्हा कॉन्फिडेंट राहा. मग भलेही तुम्ही बोलू काही नका, पण समोरच्याला असे दाखवू नका की तुम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतात किंवा तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होत आहे. त्या ठिकाणी समोरच्याला असे दाखवूनच नका, अगदी कॉन्फिडेंट राहा. समोरच्याला असे दाखवा की तुम्ही कॉन्फिडेंट आहात, तुम्ही घाबरत नाही आहात. मग भलेही मनामध्ये तुम्हाला कितीही भीती वाटत असली तरी समोरच्याला दाखवू नका. समोरच्याला असं दाखवू नका की तुम्ही कॉन्फिडेंट आहात, कारण एक कॉन्फिडन्स पर्सन प्रत्येकाला आवडतो. एक कॉन्फिडंट पर्सनकडे प्रत्येकजण अट्रॅक्ट होतो. नंबर 2, एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीसमोर तुम्ही जसे आहात तसेच राहा. बघा, कोणताच व्यक्ती परफेक्ट नसतो आणि बऱ्याचदा आपण समोरच्याला अट्रॅक्ट करण्यासाठी, त्याला इम्प्रेस करण्यासाठी आपण त्याला कमी लेखत नाही. आपण त्याला फक्त आपली पॉझिटिव्ह साईड शो करत असतो, आपले चांगले गुण त्याला दाखवत असतो. आणि ही गोष्टही खरी आहे की ज्यावेळी आपण समोरच्याला
फक्त आपले चांगले गुण शो करतो त्यावेळी तो आपल्याला अट्रॅक्ट होतोच, पण जास्त वेळासाठी नाही. मित्रांनो बघा, आजकालच्या जगात प्रत्येक जण सोशल मीडियावर स्वतःला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण स्वतःबद्दल बढाई मारत असतो. तो इनडायरेक्टली लोकांना सांगत असतो की बघा मी किती परफेक्ट आहे. पण या सगळ्यांमध्ये जर आपल्याला असं कोणीतरी भेटले की जो स्वतः त्याच्या इन्सिक्युरिटीजबद्दल सांगतो, जो स्वतःमध्ये असलेल्या कमीबद्दल सुद्धा बोलतो, तर असा व्यक्ती कुठेतरी आपल्याला आवडतो. अशा व्यक्तीकडे आपण जास्त अट्रॅक्ट होतो, जो त्याच्या पॉझिटिव्ह साईडबरोबरच त्याच्या नॅगेटिव्ह साईडबद्दलही बोलतोय. तो त्यांच्या चांगल्या गोष्टी सांगतोय तर त्याच्या वाईट गोष्टी देखील सांगत आहे. अशा व्यक्तीमुळे आपल्याला असं वाटतं की हा पण आपल्यासारखाच आहे, कारण कमी ही प्रत्येकामध्ये असते. जर अशा एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला इम्प्रेस करायचं आहे, आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, त्याला आपण आपल्या नेगेटिव्ह गोष्टी देखील सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून समोरच्याला तुम्ही किती जेन्युइन आहेत हे समजायला मदत होईल. नंबर 3, नको तिथे बोलू नका. मित्रांनो, नको ते बोलू नका. जास्त बोलू नका, म्हणजे गरजेपुरतेच बोला. जितकी गरज आहे तितकीच बोला. जिथे बोलायला हवं तिथेच बोला. तुम्हाला सांगते, माझी एक फ्रेंड, ती सतत बोलत असते. तिला खूप जास्त बोलण्याची सवय आहे. तिच्यासमोर कुणीही असू द्या, ती बोलत असते. ती काही ना काही बोलत असते. आणि यामुळे काय झालं माहिती आहे का, यामुळे बरेच जण तिला कंटाळून होऊन गेले. प्रत्येकाला माहिती झाले होते की हे नको तिथे नको ते सतत बोलत असते, म्हणून तिच्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात. आणि कधी कधी मी सुद्धा. आणि यामुळे काय होते की स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेतात. आणि ती ज्यावेळी काहीतरी चांगले बोलत असते त्यावेळी सुद्धा तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यावेळी सुद्धा सगळेजण तिचा मुद्दा महत्त्वाचा असून सुद्धा दुर्लक्ष करतात, कारण ती सतत बोलत असते. आणि तिच्या विरुद्ध माझी एक दुसरी फ्रेंड जास्त बोलत नाही. जिथे गरज असते तिथेच बोलते, नको ते बोलत नाही. पण ती जेव्हा कधी बोलते ना, तेव्हा सगळेजण तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात, कारण की गरज पुरतेच बोलते. आणि याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच बोलू नका, की तुम्ही खूप कमी बोला. तुम्ही फ्रेंड्समध्ये असाल तेव्हा खूप सारे बोलू शकता, पण बऱ्याचदा सिच्युएशन असा असतात जिथे आपल्याला शांत राहणे गरजेचे असते. तिथे आपण बोललो तरी काही फायदा होत नसतो, किंवा जिथे आपले बोलणे मनावर घेतले जाणार नसतील अशा ठिकाणी बोलून आपण आपली स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेतो. आणि जर आपण नको तिथे नको ते सतत बडबड करत असलो ना, तर आपण लोकांना अजिबात आवडत नाही. आणि आपण जास्त बोलून कधीही कुणाला आपल्याकडे अट्रॅक्ट नाही करू शकत. तुम्हाला सांगते, जर तुम्हाला खरोखर एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे ना, तर तुमचं बोलण्यापेक्षा तिचे ऐकून घ्या. सतत तुमच्या गोष्टी सांगण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला तिच्या गोष्टी विचारा, तिच्या गोष्टी ऐकून घ्या. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीचे ऐकायला शिकलात ना, जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यायला लागलात ना, तर त्या व्यक्तीला तुमच्या प्रती अट्रॅक्ट होण्यापासून ती स्वतःसुद्धा रोखू शकत नाही. नंबर 4, शो ऑफ करू नका. बऱ्याच जणांना सवय असते शो ऑफ करण्याची. ते सतत स्वतःबद्दल नेहमी काहीतरी वाढून चढून सांगत असतात. मी अशा, मी तशा, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी अशा केले होते, मी असे. लोक आजच्या काळात कोणालाही आवडत नाही, आणि अशा लोकांप्रती आपण अट्रॅक्ट होत नाही. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण जर मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल सगळं काही समोरच्याला सांगून टाकले, तर समोरचं आपल्याकडे अट्रॅक्ट होईल. पण असं काही नसतं.
तुम्ही स्वतःबद्दल कितीही खरं सांगत असाल, पण ते जर खूप मोठमोठे सांगत असाल ना, तर समोरच्याला असं वाटतं की अरे हा काय शो करतो, हा काय इतके बळाई मारतो, यांना अशी सवय आहे. आणि तो दुसऱ्यांच्या जवळ जाऊन तुमच्याबद्दल हेच सांगेल की तो सतत शो ऑफ करत असतो. बघा, तुमच्याकडे खरोखर भरपूर गोष्टी असते, पण त्या समोरच्याला बोलून सांगू नका. त्या समोरच्याला आपोआप समजल्या पाहिजेत. आणि जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला सतत संपर्कात येत असाल, तर त्या व्यक्तीला आपोआप कळेल की तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, हे त्यांना आपोआप समजेल. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही न सांगता समजेल ना, त्या व्यक्ती तिच्या मनात तुमच्या प्रती जास्त रिस्पेक्ट वाढेल व तुमच्या प्रती जास्त अट्रॅक्ट होऊन जाईल. त्या व्यक्तीला असं वाटेल की हा तर कधीच त्याच्याबद्दल इतकं सांगत नाही. तिला असं वाटेल की त्याच्याकडे इतकं असूनही, मी असा असूनही स्वतःबद्दल कधी शो ऑफ करत नाही. आणि ती व्यक्ती नक्कीच तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. नंबर 5, स्वतःची किंमत करा. बघा, जेव्हा आपण स्वतःची व्हॅल्यू करतो तेव्हा इतर लोक आपली व्हॅल्यू करतील. जर आपण स्वतःच्या कामाची किंमत केली नाही, स्वतःच्या वेळेची किंमत केली नाही, तर इतरही आपल्या वेळेला महत्त्वाचे समजणार नाही. तुम्ही कितीही टिप्सचा वापर करा, पण जर तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करत नसाल ना, तर कधीही कुणी तुमची व्हॅल्यू करणार नाही, कधी कुणी तुमच्या प्रती अट्रॅक्ट होणार नाही. तुम्ही जर प्रत्येकासाठी अवेलेबल असाल ना, तर कुणालाही तुमची किंमत राहणार नाही आणि कुणीही तुमच्या प्रती अट्रॅक्ट सुद्धा होणार नाही. आणि त्या व्यक्तीला सुद्धा असे शो करा. तुम्हाला अट्रॅक्ट करायचं, तुम्हाला तुमच्या कामाबद्दल व्हॅल्यू आहे, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काम आहे, असं त्या व्यक्तीला शो करा. आणि फक्त शो करू नका, खरोखर तुमच्या कामाची किंमत करा. सगळ्यात जास्त महत्त्व तुमच्या वेळेला द्या, तुमच्या स्वतःला द्या. स्वतःवर काम करा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या ध्येयांकडे कॉन्सन्ट्रेट करा. बघा, एकदा विचार करा की आपल्याला कसे लोक आवडतात, आपण कशा व्यक्तीप्रती अट्रॅक्ट होतो. आपल्यालाही अशीच व्यक्ती आवडतील, काम करतं असे तिचा की कामावर फोकस करत असते. आपल्याला कधीही अशी रिकामी व्यक्ती आवडत नाही. आपल्याला स्वतःसुद्धा अशी एखादी व्यक्ती आवडत नाही जी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकासाठी अवेलेबल असेल. नाही आवडत. आणि आपण स्वतःसुद्धा तिची व्हॅल्यू करत नाही. आणि जर आपण स्वतःचेच तसे असू, तर इतर कोणी आपल्यावर कसे अट्रॅक्ट होईल? फायनल वर्ड्स काय आहे? म्हणून जर तुम्हाला कुणाला तुमच्या प्रती अट्रॅक्ट करायचं असेल ना, तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा. कॉन्फिडंट राहा, तुम्ही जसे आहात तसेच इतरांसमोर शो व्हा. शो ऑफ करू नका, जास्त बोलू नका, नको तिथे बोलू नका आणि स्वतःची किंमत करा. तर मला आशा आहे हे 5 ॲटिट्यूड टिप्स इन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.